हाय हॅलो नमस्कार. मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. उपवास असू दे किंवा नाश्ता म्हणून साबुदाणा खिचडी ही प्रत्येक घराघरात बनली जाते. चला तर बघूयात. एकदम मोकळी मोकळी अजिबात तेलकट न होणारी साबुदाणा खिचडी कशी बनवायची. एक वाटीभर साबुदाणा घेतला, त्याला स्वच्छ धुवून घेतलं. आता साबुदाणा बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय साबुदाणा काय मस्त फुलला गेलाय आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. आता आपण याची खिचडी बनवायला घेऊ. त्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि एक बटाटा स्वच्छ धुवून घेतला. इथे मी काळपट मिरची घेतली आहे. मिरची जास्त तिखट आहे त्यामुळे 2-3 मिरच्याही पुरेशा होतात. सर्व मिरच्या बारीक चिरून घेतल्या. आता बटाटा हे आपल्याला सालासहितच बारीक चिरून घ्यायचं आहे. आता ज्यांना फायबर खाणं जमत नाही त्यांनी ऑलरेडी भाजीमध्ये असलेलं फायबर काढून टाकण्याची चूक अजिबात करू नये. आता बटाटाही छान असा एकदम बारीक चिरून घेतला. बटाटा चिरून झाल्यानंतर त्याला लगेच पाण्यामध्ये टाकून ठेवायचं, म्हणजे त्यातील स्टार्च निघून जातं. आता एका कढईमध्ये शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. इथे बघा मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले. इथे बघा सगळीकडून एकसारखे शेंगदाणे भाजले गेलेत. आता याला काढून घेऊ. शेंगदाणे थंड झाले की सालासहितच त्यालाही मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं. ज्यांना घरी फ्रीजमध्ये असलेलं काकडी गाजर घेऊन खाण्यासही टाईम नसतो त्यांनी भाजीमध्ये असलेलं फायबर काढून टाकण्यात का वेळ वाया घालवावा. आता कोणाकोणाला माझं म्हणणं पटलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये यस टाईप करा बरं का. तर आता रेसिपीकडे वळूया. गॅसवर एक कढई ठेवली. त्यामध्ये तेलाच्या चमच्याने 1 चमचाभरच तेल घातलं. तेल गरम होतंय तोपर्यंत इथे बघा साबुदाणे बघा कसे सुटसुटीत मोकळे मोकळे झालेत. अजिबात पाणी राहिलेलं नाही. तेल छान गरम झालं. आता त्यामध्ये घालायची हिरवी मिरची. मिरची चांगली खरपूस भाजून घ्यायची, म्हणजेच तेलामध्ये खरपूस तळून घ्यायची. इथे बघा मिरची छान अशी खरपूस तळली गेली. आता त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला बटाटा. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि बटाटा मऊ होईपर्यंत किंवा शिजेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. बटाटा लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ. मीठ घालून साधारण 2-3 मिनिटे बटाटा तेलामध्ये परतून घ्यायचा. इथे बघा बटाटा श्रिंक झालाय, म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजला गेलाय असं समजायचं, किंवा चमच्याने थोडं थोडं कट करून बघायचं, म्हणजे बटाटा शिजलाय की नाही समजतं. आता यामध्ये घालायचा छान भिजवून घेतलेला साबुदाणा. लगेच यामध्ये घालायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आधी मीठ आपण घातलेलं आहे त्या अंदाजानेच यामध्ये परत मीठ घालायचं. इथे बघा थोडंसं परतून घेतलं तरी आपले साबुदाणे अजून पांढरे दिसत आहेत. याचा अर्थ अजून खिचडी बनून तयार झालेली नाही. साबुदाणे पूर्ण काचेसारखे दिसेपर्यंत याला हलवत राहायचं. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि फक्त मिनिटभर याच्यावर झाकण ठेवायचं. साबुदाणे मुरण्यासाठी हलकीशी वाफ देऊन घ्यायची. परत गॅसची फ्लेम हाय टू मीडियम करायची आणि तळाला करपू न देता याला हलवत राहायचं. इथे बघू शकताय साबुदाण्याचा कलर बराच चेंज झालेला आहे, पण अजूनही मध्ये मध्ये व्हाईट दिसत आहेत. अजून 1-2 मिनिटे अशीच खिचडी हलवून घ्यायची. आता गॅस बंद करायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटे अशीच मुरू द्यायची. 5 मिनिटांनी बघू शकताय काय मस्त मोकळी मोकळी खिचडी बनवून तयार झालेली आहे. अजिबात कुठेही तेलकट दिसत नाही, कारण आपण यामध्ये जास्त तेलाचा वापर केलेलाच नाही. एकदम कमी तेलामध्ये खिचडी बनवून तयार झालेली आहे. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. भरपूर टिप्स सहित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.